गुड मॉर्निंग गाईज. आत्ता एक साधारण 6 वाजलेले आहेत आणि आम्ही 6 वाजता निघतोय इथून, जिथे आम्ही कृष्ण हॉटेलला स्टे केला होता. ह्या दोघांनी मिळून ह्या 2 बाईक्सला चेन लूप केलेला आहे. कारण जर तुम्हाला चेनची हेल्थ चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला एक साधारण 500 किलोमीटर नंतर चेन लूप करणं गरजेचं आहे. आणि आपली ॲक्टिवा तर माहिती आहे, तिला तर काही गरज नाही आहे. सो आता आपण स्टार्ट करत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण अंधारे, काहीही दिसत नाही आहे आणि एवढी थंडी आहे की it's going to be, so let's see. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो. हर हर महादेव. भरपूर थंडी लागते यार, हात फ्रीज होत आहेत. रस्ता काही म्हणजे काही नाही दिसत आहे, तर ते हात फ्रीज होत आहेत. काय करायचं. हॅलो एव्हरीवन, तुम्ही बघू शकता आम्ही एक साधारण 1.5 तास गाडी चालवली, पण ॲट लास्ट आम्हाला हॉल्ट घ्यावा लागला अननोइंगली, कारण की आम्हाला नव्हता घ्यायचा. पण अत्यंत थंडी, म्हणजे हात असे कापतायत आणि सुन्न पडतायत. ह्या वॉर्मीचाही काहीही यूज होत नाही आहे. शेकोटी बघितली, शेकोटी बघून आम्ही थांबलेलो आहोत आणि आता होपफुली चहा घेऊ आणि थोडं गरम होऊन निघूयात. सची एस टी घेऊ. सब आँख में से पानी निकल रहा है. आँख नाक सबसे पानी निकल रहा है तो. अरे चला चला, ये चलो चलो निकले थे. सूर्य सूर्य आला बाबा. सूर्य देवता महाराज है वो. सूर्य देवता महाराज की जय. जय हो जय हो. काय भारी आहे बघ ना ब्रिज. गुजरातचे रस्ते म्हणजे ना एकदम जबरदस्त, मजा आली. क्या मजबूत विंड ब्लास्ट आहे. सीट आरामात चाल. थोडं 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 राईटला राईटला राईटला. बस बस या लाईनवर चाल. हो जाएगा. लास्ट 40 मिनिट्स राहिलं आहे. खूप जास्त विंड ब्लास्ट आहे, त्याच्यामुळे स्पीड खूप स्लो जातं आणि आमचं म्हणजे पोचायचा वेळ पण वाढला. नाही तर आत्तापर्यंत पोहोचलो म्हणून साधारण. लास्ट 35 मिनिट जे राहिले ते. फायनली आम्ही द्वारकामध्ये पोचलेलो आहे. स्ट्रेट 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 स्ट्रेट. हॅलो फ्रेंड्स,
आम्ही आता फायनली द्वारकेला पोहोचलेलो आहोत. एक साधारण 1:30 वाजता आम्ही पोहोचलो. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केलं, फ्रेशअप झालो आणि आता आम्ही रुक्मिणी टेम्पलमध्ये आलो आहे. अजून एक गोष्ट, आम्ही आधी फक्त तिघंच होतो, आता आम्हाला दोघं आमचे फार जवळचे फ्रेंड्स जॉईन झालेत. एक म्हणजे हर्षिता अँड सेकंड सोमेन. सो असे आता आम्ही 5 जण आता पहिल्यांदा रुक्मिणी टेम्पलमध्ये व्हिजिट करतो. त्याच्यानंतर थोडं पुन्हा आ करणार आहोत ॲज इट इज. नंतर मग आम्ही जाणार आहोत द्वारकाधीश टेम्पलमध्ये आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर शक्तिपीठामध्ये जाणार आहोत. सो लेट्स. आदि यात्रा भगवान द्वारकाधीश के दर्शन से, परिपूर्ण यात्रा माता रुक्मिणी के दर्शन से। यहाँ आने वाले यात्री 2 कार्य करते हैं। प्रेम से माता रानी का दर्शन लेके अपनी यात्रा पूर्ण करते हैं। दर्शन के बाद जब आप बाहर निकलोगे तो सामने सीधे आज भी मीठा पानी का पिया हुआ है। माता रानी का प्रसाद समझकर, गंगा जल समझकर सारे यात्री पानी पीना। और दूसरा कार्य, अपने घर में, परिवार में, साथ पीढ़ी में जो लोग जल बसे उन पूर्वजों के नाम से पानी का दान करते हैं। पानी का दान जो करते हैं, भगवान श्री कृष्ण और माता रुक्मिणी दोनों विवाह करके अपने कुल के गुरु दुर्वासा ऋषि के आश्रम भोजन का न्योता लेने गए, पर भोजन कराया नहीं, पानी पिलाया नहीं। उनसे पहले माता रुक्मिणी ने बीच रास्ते में पानी पी लिया। ये कारण से दुर्वासा ऋषि ने 2 श्राप दिए थे कि आप दोनों का कृष्ण रुक्मिणी का 12 साल का जुदाई हो जाएगा और आपकी स्वर्ण नगरी द्वारका में कभी भी पीने के लिए मीठा पानी नहीं मिलेगा। तब से लेके आज की तारीख तक द्वारका के पूरे 6 किलोमीटर के एरिया में कुआं करो, डंकी करो, बोरिंग करो, कहीं भी पीने के लिए मीठा पानी नहीं निकलता है। हमारे हिंदू शास्त्र में पितृ मोक्ष के पीछे 3 कार्य बताया गया है, जो है पिंड, पानी और श्राद्ध। सर्व पितृ का श्राद्ध करना हो तो बिहार में गया जी में होता है। पिंडदान के लिए अलकनंदा के घाट पर बद्रीनाथ पर जाना पड़ता है। और पूरे भारतवर्ष में ये एक ही माता रुक्मिणी का, माँ लक्ष्मी का ऐसा दरबार है जहाँ समस्त पितृ मोक्ष के पीछे पानी का दान होता है। यहाँ 20 किलोमीटर दूर जहाँ से पानी निकलता है, वहाँ से ट्रक टैंकर के माध्यम से पानी मंगवाया जाता है। 24 घंटा माता रानी के नाम का प्याऊ चलता है, जिसमें गाय माता, पशु पंछी, साधु सन्यासी, आप जैसे रोज के बताने वाले हजारों यात्रियों सब लोग पानी पीते हैं। अगर कोई भी यात्री अपने पूर्वजों के नाम पे पूरा दिन पानी का दान करना चाहे तो एक दिन में 1 टैंकर पानी का यूज होता है। 9,000 लीटर का बड़ा टैंकर आता है, जिसका मंदिर को 1,000 रुपए का खर्च लगता है। न बन सके कोई यात्री आधा दिन पानी का दान करना चाहे, इनके 500 रुपए लगते हैं। और कोई यात्री आखिर का 21 गिलास पानी का दान करना चाहे, इनके 200 रुपए लगते हैं। प्रेम से बिल्कुल शांति से माता रानी का दर्शन लेते हैं, अपनी यात्रा परिपूर्ण करें और दर्शन के बाद अपना एक बार नहीं 100 बार मन माने कि अपने पूर्वजों के नाम से पानी का दान करना है। तो अंदर काउंटर पर दान होता है, वहाँ से माता का लगा हुआ लक्ष्मी पूजन का कुमकुम और प्रसाद आशीर्वाद के रूप में दिया जाता है। सारे यात्री बिल्कुल शांति से धीरे धीरे दर्शन के लिए आना, कोई भी यात्री एक दूसरे को धक्का नहीं लगाना। बोलो रुक्मिणी माता की, द्वारकाधीश भगवान की। हॅलो एव्हरीवन, आता आम्ही पोहोचलेलो आहे द्वारकाधीश टेम्पलच्या अगदी जवळपास आहोत, जे आहे हे गोमती घाट आहे हे, आणि हे जे आहे ते सुदामा सेतू आहे। जर आम्हाला इन केस वेळ मिळाला और ते चालू असेल तर आम्ही नक्की जाऊ आणि त्याची पण व्हिडिओ नक्की अपलोड करू। आणि आता जसं की ठरलं होतं मागच्या याच्यामध्ये की आता मी रुक्मिणी मंदिरात चाललो मी म्हणजे खायला। सो सी यू लेटर।
राधे राधे. ॲक्च्युली आमचं आत्ताच द्वारकाधीश मंदिरात दर्शन झालेलं आहे, पण आपल्याला मंदिरामध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रिक गॅजेट्स काहीच न्यायला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे इवन तर तुम्हाला स्मार्टवॉचसुद्धा बाहेर काढून ठेवायचं आहे. पण अतिशय सुंदर असं दर्शन झालं आमचं. त्याच्यानंतर मूर्ती इतकी सुरेख आहे, इतकी सुंदर आहे. त्याच्यानंतर जे काही तिथे जे कोणी भक्त होते त्यांच्यासोबतही खूप छान तिथे वेळ घालवला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आलो तेव्हापासून 2 वेळा मंदिरावरचा जो ध्वज आहे तो 2 वेळा चेंज केला गेला आणि तो दोन्ही वेळा आम्हाला बघायला मिळाला. अँड वी आर फील सो लकी. बट वी आर म्हणजे याचंच एक दुःख आहे की आम्ही ते रेकॉर्ड नाही करू शकलो. बट अदरवाईज खूप सुंदर टेम्पल आहे. सगळ्यांनी प्लीज व्हिजिट करा. राधे राधे. राधे राधे गाईज. फायनली आमचं डे 2 आम्ही आता इथे संपवलेलं आहे. लास्ट आम्ही द्वारकाधीश टेम्पलचं दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही आता जेवण केलेलं आहे. पण मला एक थोडासा ओव्हरव्ह्यू द्यायचा आजच्या दिवसाचा. एक तर पहाटेची थंडी जी तुम्ही बघितलीच व्हिडिओमध्ये. सेकंडली जेव्हा आम्ही NH53ला लागलो तेव्हाचा जो विंड ब्लास्ट होता, खूप काही शिकायला मिळालं त्या विंड ब्लास्टमधून. त्यानंतर एक सुंदर असा क्षण अनुभवायला मिळाला, जो म्हणजे होता की द्वारकाधीश टेम्पलचं जे ध्वज जे आहे वरती, जे लोक किंवा जे सेवक म्हणू शकतो आपण, जे चढून चेंज करतात ध्वज, ते आम्हाला 2दा बघायला मिळालं. पण आम्ही अनलकीली एकदाच कॅप्चर करू शकलो, कारण आमचे जे फोन होते ते आम्हाला द्यावे लागले होते. जे की मी तुम्हाला सांगितले की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपलं जे काही असेल ते आपल्याला सबमिट करायचे. सो त्याच्यामध्ये आम्हाला कॅप्चर करता आलेलं नाही आहे. आज इतकी अशी काही थंडी जाणवली नाही, पण मे बी उद्या सकाळी अनुभवायला मिळेल, कारण की उद्या आम्ही सकाळी नागेश्वर टेम्पल आणि द्वारका भेट करणार आहोत. सो सी यू टुमॉरो. स्टे ट्यून.